बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। बारामती शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालावी यासाठी बजरंग दलाच्या वतीने पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शहरात लावलेले बॅनर्स तात्काळ काढावेत या मागणीसाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते नगरपालिकेत गेले तेव्हा बजरंग दल आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी दोन गटात राडा झाला। 105 कोटींचा निधी मंजूर असताना सुद्धा बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यातल्या क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रखडल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खो खो खेळत आंदोलन केलं। क्रीडा संकुलाचं काम तातडीने पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी राडा घातला। दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। संतप्त शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीला घेराव घातला। बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जनावरं जगवण्यासाठी छावणीला चारा देण्यापेक्षा दावणीला चारा द्या अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आली। आम आदमीच्या शिष्टमंडळानं या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। पालघरच्या डहाणू इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं। राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। अकोल्यातल्या जिल्ह्यातल्या पातूर खाटाव इथं खासगी लक्झरी बस पलटी झाल्यानं 5 प्रवासी जखमी झाले। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पलटी झाली। दरम्यान जखमींना उपचारासाठी पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय लढाईत आता ओबीसी नेत्यांनी एकत्रितपणे जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। मात्र या लढाईत छगन भुजबळ यांना एकटं पाडलं जात असल्याचा आरोप प्रकाश शेंडेंनी केलाय। या लढाईत छगन भुजबळांना इतरांची साथ मिळत नाहीये, त्यांना एकटं पाडलं जातंय असं शेंडगे म्हणाले। आपल्या भाषणाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिले। जरांगे सातत्यानं आपल्यावर विखारी टीका करत असल्यानं आपण नाईलाजास्तव त्यांना प्रत्युत्तर दिलं असं भुजबळ म्हणाले। विद्वेषाची भाषा कोण करतंय याचा तपास कसा याचा टोला सुद्धा भुजबळांनी लगावला। लातूरच्या उदगीर शहरात मराठा समाजाच्या वतीनं छगन भुजबळांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेला मराठा आंदोलकांनी कडाडून विरोध केलाय। एकीकडे शासकीय पूजेला विरोध होत असताना दुसरीकडे मराठा संघटनांमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। मराठा समाजाच्या एका गटानं आंदोलनातून माघार घेतली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते शासकीय महापूजा करावी अशी भूमिका पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी घेतली। खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। त्यांनी याबाबतचा फोटो ट्विट केला। हा फोटो गंभीर असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे कधी जुगार खेळलेले नाहीत असं म्हणत महाराष्ट्र भाजपनं संजय राऊतांच्या ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आणि भाजपनं उत्तर देताना आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतला फोटो ट्विट केला आणि संजय राऊतांना आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची विस्की आहे असा प्रश्न उपस्थित केला। संजय राऊतांच्या ट्विटला भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलं असून राऊतांची मानसिक अवस्था खराब झाली असून मी दिलेले 25 लाख राऊतांनी अजून परत केले नसल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला। हिंगोलीच्या सेनगाव ते रिसोडकडे जाणाऱ्या महामार्गावर वटकळी फाटा इथं गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। वटकळी गावात जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। दरम्यान कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दुधाला प्रति लिटर 50 रुपये दर देण्यात यावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। सिन्नर घोटी मार्गावर आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दूध दरवाढ झाली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलंय। मात्र प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भिवंडी इथं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। जातीच्या दाखल्यासाठी महादेव कोळी समाज आक्रमक झालाय। पंढरपूरमधल्या महादेव कोळी समाजानं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या
कार्तिकी एकादशीच्या महापूजेला विरोध केलाय। आमदार भरत गोगावले यांचा ताफा अडवत कोळी समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महादेव कोळी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी अमरावतीत 6 डिसेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा कोळी समाजाच्या वतीनं देण्यात आला। अमरावती विभागीय आयुक्तांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात अचानक घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर रास्ता रोको आंदोलन करत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांचा निषेध केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा तुपकरांनी दिला। दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं श्रीगोंदा इथं रास्ता रोको करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरच्या चौंडी इथं आमरण उपोषण सुरू केलं। दरम्यान राज्य सरकारनं अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी अभ्यासगट स्थापन केल्याची माहिती राम शिंदेंनी दिली। जळगावच्या बांभोरीत गिरणा नदीवरील बंधाऱ्याचं काम गेल्या काही दिवसापासून बंद आहे। हे काम पूर्ण करण्याच्या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलं। बांभोरी बंधारा कृती समितीच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं। मावळ तालुक्यातल्या आंबी MIDC इथल्या जनरल मोटर्स कामगारांचं गेल्या 50 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। मात्र अजूनही कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे आंदोलनस्थळी रक्तदान करत रक्तानं सरकारला पत्र लिहिण्यात आलं। नाशिकचा गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी धरण परिसरात नागरिकांनी आंदोलन केलं। आंदोलक हे आंदोलनावर ठाम आहेत। आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत नांदेड दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी माहूर गडावर दाखल होत श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं। यावेळी भागवत यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचा अभिषेक, भोगी पूजा आणि महाआरती करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू झाले। दिवाळी निमित्तानं 12 दिवसापासून लिलाव बंद होते। लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल 3700 रुपये भाव मिळाला। कांद्याच्या भावात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र आवक कमी होऊन देखील भावात कमी आली, त्यामुळे शेतकरी हताश झाला। सोलापुरात कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक झाले। या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 4 पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला। या मोर्चात महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले। नाशिकमधील धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी थेट मराठवाड्यातून शेकडो लोक गंगापूर धरणावर दाखल झाले। परभणी आणि परिसरातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांनी तब्बल 50 वाहनांमधून येत गंगापूर धरण गाठलं आणि आंदोलन केलं। अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीनं पीडितीला सिगारेटचे चटके देऊन तिचं मुंडन करत अत्याचार केले। या प्रकरणी अकोल्यातल्या खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुमरेला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले। शिर्डीतल्या साई दरबारी देशातल्या परदेशी भाविक सुद्धा हजेरी लावतात। जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि रशिया, डेन्मार्क या देशातील 52 नागरिकांनी साई दरबारी साई समाधीचं दर्शन घेतलं। संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवडे यांनी परदेशी पाहुण्यांचा सत्कार केला। यानंतर या साई भक्तांनी साई प्रसादाला भेट देऊन प्रसादाचा लाभ घेतला। मालेगावात चित्रपटगृहात फटाक्यांची आतषबाजी करणं चौघांना महागात पडलंय। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत फटाके वाजवणाऱ्या विरोधात छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलाय आणि त्यांचा शोध सुद्धा सुरू आहे। अखेर या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। कार्तिकी एकादशीचा सोहळा 3 दिवसावर येऊन ठेपलाय। पंढरपुरात 2 लाखांच्या आसपास भाविक दाखल झाले। विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग आता गोपाळपूर रोडवर जाऊन पोहोचली आहे। भाविकांना सहज आणि सुलभरित्या दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीकडून दर्शन रांगेत कूलर, फॅन, मॅट, मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे। कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेवरून मराठा समाजात 2 गट पडले।
पंढरपूर तहसील कार्यालयाच्या दारात झालेल्या बैठकीत दोन्ही गट आमनेसामने आले। दोन्ही गटात चांगलीच हमरीतुमरी झाली। तहसील कार्यालयाच्या दारात संपूर्ण शहरासमोर मराठा समाजाच्या फुटीचं दर्शन घडलं। कोल्हापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा आमनेसामने आले। ऊस आंदोलनात राजाराम कांबळे या शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। या प्रकरणाची चौकशी करण्याची सदाभाऊ खोत यांनी मागणी केली। बहुजनाच्या मुलांना हात लावाल तर याद राखा असं म्हणत खोतांनी इशारा दिला। लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या श्री क्षेत्र कपिलाधार इथं कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेत शासकीय महापूजा राजकीय नेत्यांच्या हस्ते नको अशी भूमिका स्थानिकांनी घेतली। अशात कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं मंदिर व्यवस्थापन समितीला निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर गावी आलेले विद्यार्थी आणि चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले। त्यामुळे सातारा एसटी स्टँडवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 2 ते 2.5 तास रांगेत उभं राहिल्यानंतर पुढील प्रवासाचं तिकीट मिळतंय। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। सातारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ विभागीय वन विभाग कार्यालयाच्या समोर मागील 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्यानं हल्ले वाढले होते। या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। अकोल्यात माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। पीडितेला सिगारेटचे चटके दिले आणि तिचं मुंडन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरची कपलिंग तुटली। त्यामुळे गॅसनं भरलेला टँकर महामार्गावर पडला। गॅस गळती होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली। टँकर हटवण्यासाठी काही काळ महामार्ग बंद करावा लागणार असल्यानं वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असताना वैतरणा नदीत बोट बुडून अपघात झाला। पालघरच्या वाडीव गावाजवळ ही दुर्घटना घडली असून 20 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं तर 1 कामगार बेपत्ता।